उपस्थित होता। त्या दिवशी तो टँकर रस्त्यावर पडला आणि 16 तास रस्त्यावर पुणे मुंबई हायवेवर ज्यावेळेला वाहतूक थांबली होती, ती वाहतूक मोकळी करण्याकरता म्हणून एक तरुण दिवस रात्र त्या ठिकाणी राबत होता। तोच तरुण परवांच्या दिवशी खोपोलीला एक झाड रस्त्यावर पडलं अध्यक्ष महोदय, आणि झाड पडल्यानंतर तो ते झाड बाजूला करण्याकरता गेला। झाड बाजूला करण्याकरता म्हणून त्याने एक फांदी तोडली अध्यक्ष महोदय, आणि ती फांदी तोडल्यामुळं त्याच्या फांदीखाली दुसरी फांदी त्या ठिकाणी प्रेत झालेली होती। आपल्या लक्षात आलं असेल, आपण शेतकरी आहात, प्रेत झाली होती। वरची फांदी तोडल्याबरोबर ती खालची फांदी स्पीडनी एखाद्या रबरासारखी सटकली आणि अध्यक्ष महोदय दुर्दैवानं त्या 22 वर्षाच्या मुलाला इथं सेंटरला मार बसला। अध्यक्ष महोदय सेंटरला मार बसला आणि तो जागच्या जागी खलास झाला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो की आपण बाकीच्या ठिकाणी मदत केलेली आहे, तो सुद्धा कोकणातला, तो सुद्धा त्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता, त्याला सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे। तो जातीनं मुसलमान आहे म्हणून त्यांना टाळण्याचं काम सरकारने करू नये, कारण तो लोकांना मदत करण्याकरता म्हणून त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बाकीच्यांना मदत झाली पण त्याला अजून काही मदत झाली नाही। त्याचं नाव वगैरे या ठिकाणी मी आपल्याला डिटेल्समध्ये थोड्या वेळामध्ये देतो अध्यक्ष महोदय, कारण या प्रस्तावावर मी सुरुवात करणार नव्हतो, परंतु सुरुवात अचानकपणे करण्याची वेळ माझ्यावर आली म्हणून आत्ता माझ्याकडे नाव नाही आहे। रात्री ती सुद्धा टीव्हीवर बातमी आपण बघितली, खोपोलीला तिथे आमचे ज्येष्ठ नेते दत्ता मसूरकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनाही वस्तुस्थिती समजून घेतली, माहिती घेतली। अध्यक्ष महोदय, त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे।